तर येसूबाई साहेबांनी रामराजाला तिकडून काढलं नसतं तर मराठीशाहीच तेव्हा प्रत्येकाचं एक एक जिजाबाई साहेबांनी शिवरायांना स्ट्रॉंग केलं नसतं तर मराठी म्हणजे स्वराजची कल्पनाच निघून गेली असती, ती झालीच नसती. जर सईबाई साहेबांनी सांगितलं असतं जा आता तुम्ही फ्री, सांगितलं नसतं जा तुम्ही फ्री आता राहा, माझ्या ते आशानाम मनुष्यानाममध्ये नका अडकू, जा तुम्ही जा, तर ते अफजल खानाला जिंकू शकले नसते आणि त्याच्यानंतर ते पन्हाळा आणि विशालगडावर पण हल्ले करू शकले नसते आणि आदिलशहाला पण शेक करू शकले नसते. हो, कारण अफजल खानाला मारल्यानंतर म्हणजे त्यांना एक हिंदुस्तान लेव्हलवर त्यांचं नाव झालं. आणि जर येसूबाई साहेबांनी सांगितलं नसतं आता जा तुम्ही इथून, तर पुढचं युद्धच थांबलं असतं ना, सगळेच पकडले गेले असते तिथे. तर ह्या ज्या बायकांनी जे जे निर्णय घेतले ठाम राहून, ते आजच्या बायका घेऊ शकतील? हां, यू हॅव टू अंडरस्टँड इट. तुमचा नवरा गेलेला, तुमच्या मुलाच्या भविष्याचं काही माहिती नाही आणि तुम्हाला काहीच कल्पना नाही काय होणार आहे, म्हणजे काही पण होऊ शकलं असतं, म्हणजे गुलाम म्हणून पण ते विकलं जाऊ शकले असतं, नाही का? अशा परिस्थितीत या बायकांनी आपलं मनस्थिती एवढी ठाम ठेवली आणि काही ठाम निर्णय घेतले, ते मला म्हणजे फार आश्चर्य वाटतं.